नैतिकेच्या मुद्द्यावरून अजितदादा आणि सुप्रियाताईंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतं। मुंडेंच्या जागी मी असते तर राजीनामा दिला असता असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। तर नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे। सरकारमध्ये नैतिकता आहे की नाही आम्हाला चांगलं माहिती आहे, बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही असं अजित पवार यांनी पलटवार करताना म्हटलंय। धनंजय मुंडेंचा राजीनामा व्हावा यासाठी विरोधक दमानिया आक्रमक आहेत। दमानियांनी कराड मुंडेंच्या संबंधांचे पुरावे दिलेत, पण सुप्रिया सुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा नैतिकतेच्या आधारे मागतायत। सुप्रिया सुळेंच्या नैतिकतेच्या वक्तव्यानंतर दादांनी पलटवार केलाय। बाकींनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही असा टोला दादांनी लगावलाय। भारतीय जनता पक्षाची पण, अजित पवारांच्या पण पक्षाची, शिवसेनेची पण, उद्धवजींचा पण तेच मत आहे। सगळ्यांचं एकच मत आहे की बाकी राजकारण होत राहिलो, नैतिकता आहे का नाही, या सरकारने नैतिकतेच्या बळावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, हे आमचं पहिल्यापासून मत आहे। आमच्या सरकारमध्ये नैतिकता आहे का नाही ते आम्हाला चांगलं माहिती आहे, बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही। आमच्या सरकारमध्ये नैतिकता आहे का नाही ते आम्हाला चांगलं माहिती आहे, बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही। धनंजय मुंडेंचा राजीनामा केवळ आम्हीच नव्हे तर सर्वच पक्षाचे नेते मंडळी मागत असल्याचं सुळे म्हणालात। माझ्यावर असे आरोप झाले असते तर नैतिकता म्हणून सगळ्यात आधी मी माझ्या पदाचा राजीनामा दिला असता असं सुप्रिया सुळे म्हणालात। नाच दिवस माझ्यामुळे रोज पक्षाची हेडलाईन होत असेल ना तर नैतिकतेने मी पहिल्याच दिवशी पक्षाला सांगितलं असतं हा माझा राजीनामा, मी पक्ष वाढवायला इथे आलेली आहे, पक्षाला अडचणीत आणण्यासाठी नाही। माझ्यामुळे जर रोज हेडलाईन होत असेल तर मी एक पाऊल मागे घेते, माझी इन्क्वायरी घ्या आणि जर दूध का दूध पाणी का पाणी हे मी केलं असतं। मग काळात ऐक्यू बातम्यांवर मंत्र्यांचे राजीनामे झाल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय, त्यावर बावनकुळेंनीही पलटवार केलाय। अनिल देशमुख साहेब, संजय राऊत साहेब, नवाब भाई आणि भुजबळ साहेब या सगळ्यांना IQ बातम्यांवर अटक झाली होती, वर्ष जेलमध्ये IQ बातम्यांवर गेले होते। इथे तर डॉक्युमेंट आहेत आणि सत्तेमधले आमदार पण, म्हणजे आम्ही तरी विरोधकात चला आमचा बायस असेल असं तुम्ही म्हणा। तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे। सुप्रियाताईंना माहिती आहे की महाविकास आघाडीच्या काळामध्ये किती राजीनामे झाले, किती मंत्री तुमचे डॅमेज होते। त्यामुळे सुप्रियाताई जरा थोड्या काही दिवस स्वस्त म्हटलं पाहिजे, त्यांनी सरकारचं काम वगैरे बघितलं पाहिजे।